नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये सुवा हताशपणे बोलते की सुमीसोबत ना आपण कोणीतरी जायला हवं होतं. तेव्हा पन्ना बोलते, आमचे हे गेले असते तरच काहीतरी उपयोग झाला असता. परंतु कुकी मात्र खात्रीनेच सांगत असतो की अप्पू काही आता परत येणार नाही. ते ऐकून माई म्हणतात की असं का बोलतोय विकास तू? तर सुवा म्हणते की आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार अप्पूसाठी, शशांकसाठी आणि त्यांच्या बाळासाठी. परंतु मला नाही वाटत की आता दुरावलेली मनं फक्त माफी मागून परत जुळतील म्हणून. आणि ते सर्वच जण आता कुकीकडे पाहू लागतात आणि कुकीला काहीतरी आयडिया सांग असं म्हणतात. तेव्हा कुकीकडे आता एक आयडिया असते. तो खूपच खुश होत सर्वांना त्याचा पुढील प्लॅन सांगत असतो आणि ते ऐकून सर्वच जण खूप खुश होतात. आणि तेव्हाच शशांक घरी येऊन म्हणतो की अजिबात नाही, अपूर्वाला घरी परत आणण्यासाठी असं काहीही करण्याची गरज नाही. तेव्हा माई म्हणतात, अरे पण का? ती या घरची सून आहे. तर सुवा त्याला समजावत सांगते, मुळात तुमच्या बाळासाठी तुम्हा दोघांनाही सामुपचाराने घ्यावंच लागेल ना. तेव्हा शशांक म्हणतो, अजिबात नाही, आता ते बाळ आम्ही सुमीला देऊन टाकलंय. अपूर्वाच्या त्या निर्णयाचा मी आदर करतो. त्यामुळे हा विषय तर आता सोडूनच द्या आणि प्लीज आता मला विचारल्याशिवाय काहीही करू नका असं वैतागतच हात जोडून बोलून शशांक आता खोलीत निघून जातो. तेव्हा माई मात्र रडतच म्हणतात की काहीही करा, परंतु या घरच्या लक्ष्मीला परत आणा. तेव्हा सुवा म्हणते की शशांकचं ऐकण्याची काहीही गरज नाही. कुकी भाऊजी म्हणताय ना त्याप्रमाणे आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही. आणि ते सर्वच जण एकत्र हातमिळवणी करतात. तर दुसरीकडे अप्पूला मात्र कानिटकर कुटुंबाची खूपच आठवण येत असते आणि तेव्हाच सारिका आत्या तिच्यासाठी सँडविच घेऊन येतात. ते पाहताच अप्पू लगेच बोलून जाते, अगं माई तू थालीपीठ का नाही केलंस? आणि पुन्हा आत्यांकडे पाहताच सॉरी बोलते. तेव्हा सारिका आत्या म्हणतात, अप्पू तू फक्त शरीराने इथे आहेस परंतु मनाने मात्र नाही. आणि हे तुझं घर आहे, कानिटकरांचं नाही. मी तुझी आत्ती आहे. काय ग, याआधी जेव्हा मी थालीपीठ करायचे तेव्हा तर खायची नाही, तू तर तेव्हा घरात आकांत तांडव करायचीस. ते पाहून अप्पू म्हणते, अगं आत्ती तुला काय झालंय? तुला माहिती आहे ना, मी जेव्हापासून माईच्या हातचं थालीपीठ खाल्लं तेव्हापासून आवडतं मला. सारिका आत्या देखील चिडूनच म्हणतात की अप्पू अगं तुला काय झालंय? त्या लोकांच्या आठवणीने तू इतकी व्याकुळ का होतीये? त्यांनी तुला इतकं दुःख दिलं, तुझा अपमान केला. इथे आमचं मन मात्र तुझ्यासाठी तिळतिळ तुटतंय. त्या लोकांची आठवण काढण्याची काही एक गरज नाही. हे सगळं जर का वहिनीला कळलं ना तर एकेकाला जाऊन खडसावून जाब विचारेल ती. अप्पू आता तळमळीने सांगत असते की आत्ती अगं कोणीही माझ्याशी वाईट वागलेलं नाहीये, उलट त्या सगळ्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. मुळात कोणीही माझ्याशी असं मुद्दाम वागलेलं नाहीये आणि चूक माझी सुद्धा आहेच ना. काय गरज होती मला सारखं सारखं बाळाला कुशीत घेण्याची, त्याला कुणालाही न सांगता बाबाच्या क्लिनिकमध्ये घेऊन जाण्याची? सुमीला बाळाची काळजी वाटत होती म्हणूनच ती बोलली ना, असं ती दुःखी होत बोलू लागते. तेव्हा सारिका आत्या म्हणतात, अगं अप्पू हे काय बोलतीये? ते बाळ तुझं आहे, तू त्याला कुशीत घेतलं म्हणून काय बिघडलं? म्हणून काय हात उगारण्याची वेळ आलेली नव्हती? तेव्हा अप्पू मात्र सांगते की सुमीचं खूप प्रेम आहे माझ्यावर, ती मला तिच्या लहान बहिणीसारखं मानते. तो सारिका आत्या काही ऐकूनच घेत नाही. त्या म्हणतात की हो दिसलंच तिचं प्रेम. आणि अप्पू मी तुझ्यात आणि नेत्रात कुठलाही भेदभाव केलेला नाही. माझ्या एका मुलीसोबत जे घडलं ते मी दुसरीसोबत घडू देणार नाही. मुळात तुझ्यावर हात उगारलेलं मी अजिबात सहन करणार नाही. मला तुझी त्या माणसांबद्दलची ओढ कळतीये, परंतु आता काहीही झालं तरी मी तुला तिकडे परत पाठवणार नाही. तू विषयच काढू नकोस बस, असं आता ओरडूनच अप्पूला सांगत असतात. तेव्हाच डॉक्टर कौशिक येऊन काय झालंय, का चिडतीये असं विचारतात. सारिका आत्या म्हणतात, आता तूच समजाव तुझ्या लेकीला. एवढं सगळं घडलं तरी त्याच लोकांच्या आठवणीत रडतीये ती. काहीही झालं तरी मी तिला तिकडे परत पाठवणार नाही. आणि जर का तुम्ही दोघांनी माझं ऐकलं नाही ना तर मी वहिनीला फोन करून सगळं सांगेन, मग तुम्हीच तिला सामोरं जा. असं वैतागत बोलून सारिका आत्या निघून जातात. अप्पूला देखील खूप त्रास होत असतो. ती चिडूनच खोलीत जाते. डॉक्टर कौशिकांना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. तर इकडे शशांक
शशांक जेव्हा खोलीत त्याचं काम करत असतो, त्याचं कामात अजिबातच लक्ष लागत नाही. त्याला अप्पूची खूपच आठवण येत असते. तिच्यासोबत घालवलेले अनेक प्रेमाचे क्षण त्याला आठवत असतात आणि तो खूपच कासावीस होतो. तितक्यात त्याला डॉक्टर कौशिकांचा फोन येतो आणि ते फोनवर त्याला काहीतरी सांगतात. तर दुसरीकडे आता रात्र झालेली असते आणि त्याचवेळी कुकीच्या प्लॅनप्रमाणे कुकी, निखिल आणि अमेय तोंडाला काळा रुमाल बांधून काळे कपडे घालून डॉक्टर कौशिकांच्या घरी अप्पूला किडनॅप करण्यासाठी पोहोचलेले असतात. कुणाला काही संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचीच वेगवेगळी नावं ठरवलेली असतात आणि तितक्यात आता सारिका आत्यांचा आवाज येतो. तेव्हा सर्वच जण घाईनेच सोफ्याच्या मागे जाऊन लपतात. सारिका आत्या येऊन आजूबाजूला पाहत स्वतःशीच म्हणतात की इकडनं तर कुणाचा तरी आवाज आला होता, कोण आहे असं त्या बोलत असतात आणि लाईट चालू असलेला पाहून जाऊन लाईट ऑफ करतात आणि माझा कदाचित भास झाला असेल, दरवाजाही बंद आहे असं बोलत पुन्हा एकदा खोलीत निघून जातात. तेव्हा आता कुकी खूपच खुश होतो, म्हणतो की चला आपण मिशनला सुरुवात करूया. समोरच असलेला एक पिंजरा हातात घेत बोलतो की आता अप्पू आपल्या पिंजऱ्यात अडकणार आणि पटकन पिंजरा खाली सोडतो. अमेयने तो पिंजरा कॅच केलेला असतो. तो म्हणतो की अरे आवाज झाला असता ना, मी पकडला म्हणून बरं झालं. तेव्हा कुकी म्हणतो तू होतास ना पकडायला, आवाज कसा झाला असता. अमेय पुन्हा तो पिंजरा खाली टाकतो, म्हणतो की समज असा सोडला तर आवाज तर होणारच ना. आता जोराचा आवाज होतो. सारिका आत्या पुन्हा एकदा बाहेर येतात आणि हे सर्वच जण पुन्हा सोफ्यामागे जाऊन लपतात. सारिका आत्या मात्र म्हणतात की मला काय भास होत आहे की माझे कान वाजताय, जाऊ देत आणि त्या पुन्हा झोपायला निघून जातात. तेव्हा कुकी म्हणतो की आता आपलं मिशन स्टार्ट होतंय, चला दबक्या पावलांनी चला आणि तोंडावर मास्क चढून ते आता अप्पूच्या खोलीकडे येतात. आत डोकावून पाहतात तर अप्पू बाळाच्या आठवणीने कासावीस होत टेडीला जवळ घेऊन खूप रडत असते. तिला पाहताच या तिघांनाही खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर अखेर कसंबसं स्वतःला सावरतात. अमेय स्विच ऑफ करतो. लाईट गेलेली पाहून अप्पू आता भानावर येते आणि मोबाईलचा टॉर्च ऑन करते. अप्पू आता खोलीबाहेर जायला निघणारच असते. तितक्यात हे तिघेही आता अचानकपणे तिच्या समोर येतात. अप्पू जोरानेच अरे कोण आहात तुम्ही असं ओरडते, परंतु तितक्यात अमेय तिच्या तोंडाला रुमाल लावतो तर निखिल डोळ्यांवर पट्टी बांधतो आणि ते सर्वच जण अप्पूला किडनॅप करून आता कानिटकर वाड्यात घेऊन येतात. अप्पू जोरजोराने आरडाओरडा करत असते. तिच्या आवाजाने सर्वच जण ओसरीत जमा होतात. अप्पू ओरडूनच बोलत असते की अरे कोण आहात तुम्ही, जर का माझ्या सासरच्यांना कळलं ना तर ते सोडणार नाहीत तुम्हाला. तर अखेर आता अमेय अप्पूच्या डोळ्यांवरील पट्टी सोडतो आणि अप्पू आश्चर्यानेच बोलते की काय हे, तुम्ही मला किडनॅप करून इकडे आणलत. तेव्हा माई म्हणतात मग काय करणार, आम्ही तुला इतक्या विनवण्या केलेल्या, तू तर इकडे यायला तयारच नव्हतीस, मग आम्ही काय करणार होतो. तेव्हा अप्पू धक्क्यानेच विचारते काय रे खडूस, तू सुद्धा यात सामील होता का. शशांक हसू लागतो. अप्पू वैतागत म्हणते की आता जर का बाबाला हे कळलं तर तो चिडणार नाही का. तेव्हा कुकी म्हणतो परंतु जर का तुझ्या बाबानेच आम्हाला हे सगळं करायला सांगितलं असेल तर. तेव्हा अप्पू धक्क्यानेच म्हणते काय, बाबानेच मला इकडे घेऊन यायला सांगितलं. शशांक म्हणतो होय, त्यांचाच फोन आलेला, त्यांनीच सांगितलं की तुला तिकडे करमत नाहीये, आम्हा सगळ्यांची खूप आठवण येतेय. अप्पू हसतच म्हणते होय ते तर खरं आहे, तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं, परंतु बाबानेच मला सांगितलं की इकडे यायचं नाही आणि परत त्यानेच तुम्हाला फोन करून सांगितलं की मला घेऊन जा, हे कसं शक्य आहे असं ती बडबडत असते. तेव्हा माई मात्र प्रेमानेच म्हणतात की अप्पू अगं तू या घराचा आत्मा आहेस, तुझ्याशिवाय या घराला घरपण नाही. तर सुवर्णा सुमीच्या वतीने आणि जर का नकळतपणे इतरही कोणी काही तिला बोललं असेल तर सगळ्यांच्याच वतीने अप्पूची हात जोडून माफी मागू लागते. अप्पू लगेच येऊन तिला थांबवत असते. विठू म्हणतो फक्त लहानच चुकतात असं नसतं, कधी कधी मोठी माणसं सुद्धा चुकतात, शक्य झाल्यास आम्हाला माफ कर असं सांगत असतो. त्यानंतर निखिल हात जोडूनच म्हणतो की अप्पू अगं तुझा सगळ्यात मोठा गुन्हेगार तर मी आहे, मला सगळं माहीत असून देखील मी गप्प राहिलो. तेव्हा अप्पू म्हणते की प्लीज निखिल दादा असं बोलू नकोस. कुकी म्हणतो की
थोड्याफार फरकाने आम्ही सगळेच तुझे गुन्हेगार आहोत. माई हात जोडतच म्हणतात की तू देशील ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत, परंतु आम्हाला तुझ्यापासून असं दूर नको करूस ग. शशांक खूपच इमोशनल होत म्हणतो की तू आयुष्यभर सोबत असावीस ना असंच मला वाटतं, शिवाय तर कशाला अर्थच नाही. आता आमच्यासोबत राहायचं की नाही हे तूच ठरव. असं बोलत अप्पूला सॉरी म्हणत तो हात जोडत असतो. घरातील सर्वच जण हात जोडून अप्पूची माफी मागू लागतात. तेव्हा अप्पूला काही ते बघवत नाही आणि मोठ्या मनाने ती सर्वांना माफ करते. ते पाहून प्राची येऊन खुश होत अप्पूला मिठी मारते आणि विचारते की म्हणजे आता तू आम्हाला सोडून कुठेच जाणार नाही ना. तेव्हा अप्पू मात्र सांगते की बाबाला विचारावं लागेल ना. तेव्हा शशांक खुश होत म्हणतो की त्याची काहीच गरज नाही, तू इकडे राहावं अशी त्यांचीच तर इच्छा आहे. तेव्हा अप्पू बोलते परंतु जेव्हा तू घरी आलेला, माई, पन्ना काकू, सुमी आलेली, तेव्हा बाबाने मला का नाही पाठवलं. त्यावर शशांक अप्पूला समजावत सांगतो त्याचं कारण असं आहे की तुझ्या आत्या आमच्यावर रागावल्याय. उगीच त्यांना आणखी वाईट वाटायला नको म्हणून तुझे बाबा तसं वागले. परंतु जर का तुला इथे राहायचं असेल तर मी आत्ताच तुझ्या आत्यांना फोन करून सांगतो की तुला या घरात पुन्हा अशी वागणूक कधीच मिळणार नाही. अप्पू लगेच शशांकला मिठी मारत सांगते की खडूस, अरे मलाही इथेच राहायचे, मला नाही करमत तुमच्याशिवाय. तर पुढील भागात आता अप्पू तिला दिलेली साडी ठेवून देते आणि सांगते की आजचा दिवस सुमीचा आहे. जर का आजच्या दिवशी तिच्या इतकंच तुम्ही मला महत्त्व दिलं तर तिचा आनंद स्पॉइल नाही का होणार. तेव्हा शशांक प्रेमानेच तिला मिठी मारत म्हणतो की एवढी मोठी कधी झालीस ग. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.